ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद् भगवद्गीताभ्यासः दशमोऽध्यायः विभूतियोगः। परमात्म्यापासून होणारे भाव व अभेद भक्ती श्लोक आहेत 6 ते 11। भगवंतांनी मागच्या 2 श्लोकांमध्ये परमात्म्यापासून उत्पन्न होणारे 20 भाव सांगितले। आता सृष्टी ज्यांच्या अधीन आहे असे 11 लोकपालक भाव कोणते ते सांगत आहेत। श्लोक 6। महर्षयः सप्त पूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषां लोक इमाः प्रजाः। पदच्छेदः महर्षयः सप्त पूर्वे चत्वारः मनवः तथा मद्भावाः मानसाः जाताः येषां लोके इमाः प्रजाः। इथं संधी कुठले आले? चत्वारो मनवस्तथा, चत्वारः मनवः, इथं विसर्गाचा उ झाला। मनवस्तथा इथं विसर्गाचा स झाला। आणि मद्भावा मानसा जाता येषाम इथं सर्व ठिकाणी विसर्गाचा लोप झालेला आहे। आणि लोक इमाह, लोके इमाह हा अयादी संधी आहे। एचा अय झाला, लोक इमाह असा तरी होईल, किंवा त्या यचा जर लोप झाला तर लोक इमाह असा होईल। हा संधी 2 प्रकारे होतो। आता शब्दार्थाने व्याकरण बघूया। महर्षयः महर्षी पुल्लिंगी प्रथमा बहुवचन, मोठे ऋषी हा सामासिक शब्द आहे। महान ऋषीही महर्षीही कर्मधारय समास झाला। सप्त सप्तम संख्यावाचक विशेषण प्रथमा बहुवचन 7। पूर्वे पूर्व सार्वनामिक विशेषण पुल्लिंगी प्रथमा बहुवचन। चत्वारः चतुर म्हणजे 4 संख्यावाचक विशेषण पुल्लिंगी प्रथमा बहुवचन। मनवः मनु रस्व उकारांत पुल्लिंगी प्रथमा बहुवचन मनु। तथा अव्यय तसेच या अर्थी। मद्भावाः मद्भाव पुल्लिंगी प्रथमा बहुवचन सामासिक शब्द आहे। मम भावाः मद्भावाः षष्ठी तत्पुरुष समास झाला। मानसाः मानस विशेषणे पुल्लिंगी प्रथमा बहुवचन मानस। मनः एव किंवा मनसः इदम, या मनस पासून शब्द बनला मानस। तद्धित रूपे जाताः जनजा चौथा गण आत्मनेपद कर्तरी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण पुल्लिंगी प्रथमा बहुवचन निर्माण झालेले। येषाम यत् सर्वनाम पुल्लिंगी षष्ठी बहुवचन ज्यांचे। लोके लोक पुल्लिंगी सप्तमी एकवचन लोकांमध्ये। इमाः इदम सर्वनाम स्त्रीलिंगी प्रथमा बहुवचन या। प्रजाः प्रजा स्त्रीलिंगी प्रथमा बहुवचन प्रजा। आता याच्यामध्ये क्रियापद कोणतं आलंय? जाताः हे जे कर्तरी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषणे तेच क्रियापदासारखं वापरलेलं आहे। लोके इमाः प्रजाः जाताः या लोकांमध्ये ही प्रजा निर्माण झालेली आहे। आता प्रजा हा शब्द मराठीमध्ये आपण भाषांतर करताना एकवचनात वापरतो, पण प्रजा म्हणजे असंख्य लोक, तेव्हा प्रजा हा संस्कृतमध्ये बहुवचनामध्ये सुद्धा वापरला जातो। इमाः प्रजाः लोके जाताः ही सर्व प्रजा ही या लोकांमध्ये निर्माण झालेली आहे। काय म्हणतात भगवंत? पूर्वे सप्त महर्षयः तथा चत्वारः मनवः मद्भावाः मानसाः येषां इमा प्रजाः लोके जाताः। पूर्वीचे सप्त महर्षयः 7 महर्षी, चत्वारः मनवः 4 मनु, आणि मानसाः मद्भावाः आणि माझे मानसभाव निर्माण झालेले आहेत। येषाम इमाः प्रजाः लोके जाताः ज्यांच्यापासून ही सर्व प्रजा निर्माण झालेली आहे। पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया। पूर्वे सप्त महर्षयः तथा चत्वारः मनवः मद्भावाः मानसाः येषाम इमाः प्रजाः जाताः। प्राचीन 7 महर्षी तसेच 4 मनु हे माझे भाव माझ्या मनापासून उत्पन्न झालेले आहेत, आणि ही सर्व प्रजा ही त्यांची सृष्टी आहे। श्लोकामध्ये महर्षी हा जो शब्द आलेला आहे, या श्लोकाच्या अर्थाबाबत विद्वानांच्या मध्ये मतभेद आहेत। 4 मनु कोणते, 7 ऋषी कोणते, ते प्रत्येक टीकाकाराने वेगवेगळे घेतलेले आहेत। कोणी सांगतात की भृगु, अत्री, मरीची, पुलस्त्य, पुलह, क्रतु, वसिष्ठ
असे 7 ऋषी घ्यावेत, कारण हेच स्वयंभव मन्वंतरातील प्रजा निर्माण करते असे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. तसेच गीतोक्त कालापर्यंत स्वयंभुव, स्वारोचिष, उत्तम व तामस असे 4 मनु होऊन गेले असून त्यावेळी 5वा रैवत मनुचा काळ चालू होता अशी समजूत आहे. 14 मनूंची कल्पना भारतकाळी रूढ नसून ती पौराणिक काळातील कल्पना आहे. कोणी सावर्णी, धर्मसावर्णी, दक्ष सावर्णी व सावर्ण असे 4 मनू मानतात. आता भृगवादी जे 7 ऋषी सांगितले आहेत ते सुद्धा प्रत्यक्ष परमेश्वराच्या संकल्पातून उत्पन्न झालेले नसून ब्रह्मदेव किंवा हिरण्यगर्भ हा परमेश्वराच्या संकल्पातून उद्भवला व भृगवादी ऋषी हे ब्रह्मदेवाचे अथवा त्या हिरण्यगर्भाचे मानसपुत्र आहेत. कोणी विश्वामित्र, जमदग्नी, गौतम, भारद्वाज, अत्री, वसिष्ठ व कश्यप असे 7 ऋषी मानतात. पण हे सप्तर्षी प्रजा निर्माण करते मानसपुत्र असल्याचा भारतात आधार सापडत नाही. ज्ञानेश्वरांनी मनु 4 घेतले आहेत व ऋषी मात्र कश्यपादी घेतलेले आहेत. एकूण हा श्लोक बुचकाळ्यात टाकणारा आहे. तसेच मुळामध्ये सृष्टीत्पत्तीचे वर्णन चाललेले असताना एकदम 7 ऋषी व 4 मनू यांचा उल्लेख काय येतो याचा संदर्भही लागत नाही. या बाबतीत डॉक्टर वीर्य कुलकर्णी तसेच तेजोमयानंदांनी दिलेले स्पष्टीकरण अधिक संयुक्तिक वाटते. त्यांनी सांगितले आहे की परमात्म तत्व हे अत्यंत सूक्ष्म व व्यापक तत्व. त्यामध्ये 7 ऋषी आणि 4 मनू हे 11 भाव उत्पन्न होतात व त्यातून पुढे ही सारी सृष्टी मानस भावातून निर्माण होते. आता 7 ऋषी आणि 4 मनू हे 11 भाव म्हणजे 11 तत्व त्या सूक्ष्म परमात्म तत्वापासून निर्माण होतात. ही तत्वे कार्यावरून अनुमान करण्याजोगी असली तरी सूक्ष्मच आहेत. ते परमात्म तत्वाचे मानस भाव आहेत. परमतत्व प्रज्ञान घन आहे म्हणजे ते ज्ञानयुक्त आहे, म्हणून तेथे 7 ऋषींचा प्रादुर्भाव झाला. हे 7 ऋषी अथवा 4 मनू कोणी ऐतिहासिक माणसे नव्हे, तर ती परमतत्वात उदय पावलेली पहिली सूक्ष्म तत्वे आहेत. जे एक तत्व आहे तेच प्राथमिक त्रिक म्हणजे 3 तत्वात उदित होते. या 3 तत्वांना मन, प्राण व वाक अशा वैदिक संज्ञा आहेत. यांना सत्व, रज, तम असं म्हणतात. वैदिक परिभाषेत वाक म्हणजे भूतसृष्टी म्हणजे पंचमहाभूत, मन म्हणजे जगताची मूल कामना करणारे ज्ञानशक्तिमय तत्व व प्राण म्हणजे स्पंदनात्मक तत्व. तेव्हा पंचमहाभूते मन व प्राण मिळून त्यांना या श्लोकात 7 ऋषी म्हटलेले. पंचमहाभूतातील सूक्ष्म तत्व आकाश आहे. ते अतिविरल द्रव्य आहे. त्या अतिविरल द्रव्यावर प्राणस्पंदनाचे आघात होऊ लागले की ते घनीभूत होऊ लागते. वस्तुजात हे आकाशाचे घनीभूत रूप आहे. म्हणून हे विश्व म्हणजे सूक्ष्म पंचमहाभूते व प्राण यांचे दृश्य रूप आहे. आणि हे प्राणस्पंदन मनु या तत्वामुळे सुरू होते. हे मनु तत्व 4 पायऱ्यांमध्ये आपणाला दिसतं. ज्ञानशक्तिमय मूल कामना करणारे मन हे विश्वात्मक मन. त्यातून महत्मन म्हणजे बुद्धितत्व उदयास येते. त्यानंतर सर्वेंद्रिय मन किंवा अहम तत्व उदय पावते आणि नंतर विषयग्राही किंवा इंद्रियानुगामी मन उदय पावते. ज्ञानशक्ती, विश्वव्यापक बुद्धितत्व, व्यक्तिगत अहम तत्व आणि शरीरांतर्गत मन असे 4 टप्पे आहेत. शतपथ ब्राह्मणात म्हटलं आहे की अयम आत्मा वाङ्मय, मनोमय, प्राणमय. हा आत्मा वाक, मन व प्राण यांनी युक्त आहे. याचा अर्थ आत्म्यामध्ये वाक म्हणजे पंचमहाभूतातील सर्वात सूक्ष्म असणारे आकाश, मन आणि ज्ञानशक्ती व प्राण म्हणजे स्पंदन ही आहेतच. यातील ज्ञानशक्ती ही सत्व, प्राणशक्ती ही रज व आकाश हे तम अशा गुणांनी युक्त आहे. एकूण विश्वाची निर्मिती 4 टप्प्यातील मनुतत्व व स्पंदनात्मक प्राणसृष्टीसह 7 ऋषी तत्वांपासून झालेली आहे. पंचमहाभूते, मन व प्राण हे 7 ऋषी आहेत. असे 7 ऋषी व 4 मनूंचं स्पष्टीकरण डॉक्टर वीर्य कुलकर्णींनी दिलं आहे आणि ते ग्राह्य दिसते. आपले 11 लोकपालक भाव व त्यापासून उत्पन्न होणारे 20 विकार सांगून सर्व वैकारिक जगताची सृष्टी कशी होते ते भगवंतांनी आतापर्यंत सांगितलं. आता हे सर्व जाणून घेण्याचा परिणाम काय होतो ते भगवंत पुढच्या श्लोकापासून सांगतात. परमात्म स्वरूप कोण होतो ते भगवंत सांगत आहेत. श्लोक 7. एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः सोविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. पदच्छेदः एतां विभूतिं योगं च मम यः वेत्ति तत्त्वतः सः अविकम्पेन योगेन युज्यते न अत्र संशयः.
इथं संधी कुठले आले? यो वेत्ती, यहा वेत्ती विसर्गाचा उ झालेला आहे. सो विकंपेन, सहा अविकंपेन विसर्गाचा उ झाला आणि मग पूर्वरूप संधी झाला. आणि नात्र न अत्र हा सवर्णांचा दीर्घ संधी आहे. आता शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. एताम, एतत् सर्वनाम स्त्रीलिंगी द्वितीया एक वचन ही. विभूतिम, विभूती स्त्रीलिंगी द्वितीया एक वचन विभूती. योगम, योग पुल्लिंगी द्वितीया एक वचन योग. च अव्यय आणि अर्थी. मम अस्मत् सर्वनाम षष्ठी एक वचन माझे. यहा यत् सर्वनाम पुल्लिंगी प्रथमा एक वचन जो. वेत्ती विद दुसरा गण परस्मै पद वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन जाणतो. तत्वतः, तत्व या शब्दाला तहा हा तद्धित प्रत्यय लागलेला आहे. वास्तविकपणे असा त्याचा अर्थ झाला. सहा तत्सर्वनाम पुल्लिंगी प्रथमा एक वचन तो. अविकंपेन, अविकंप विशेषणे पुल्लिंगी तृतीया एक वचन चलित न होता किंवा निश्चयाने हा सामासिक शब्द आहे. न विकंपेन, अविकंपेन नाही तत्पुरुष. योगेन, योग पुल्लिंगी तृतीया एक वचन योगाने. युज्यते, युज चौथा गण आत्मनेपद वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन जोडला जातो. न अव्यये नाही अर्थी. अत्र अव्यये येथे या अर्थी. संशय हा संशय पुल्लिंगी प्रथमा एक वचन. संशयाचा अर्थ संशय, शंका. आता इथं क्रियापद कोणती आली आहेत? पूर्वार्धात आहे वेत्ती आणि उत्तरार्धात आहे युज्यते. यहा विभूतिम योगम च तत्वतः वेत्ती. जो विभूती आणि योग तत्वतः म्हणजे वास्तविकपणे जाणतो. हे विभूती आणि योग कोणाचे? तर मम. एताम विभूतिम माझी विभूती व माझा योग जो कोणी जाणतो. सहा योगेन युज्यते तो योगाने अखंड जोडला जातो. कसा? अविकंपेन निसंशयपणे. अत्र न संशय यामध्ये संशय नाही. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. एताम मम विभूतिम योगम च यहा तत्वतः वेत्ती सहा अविकंपेन योगेन युज्यते अत्र न संशय. हा माझा विस्तार म्हणजे विभूती व माझा योग म्हणजे अभेद योग जो पूर्णपणे जाणतो तो माझ्या अखंड अशा अभेद योगाने युक्त होतो याविषयी संदेह नाही. भगवंतांनी 5व्या व 6व्या श्लोकात परमात्म्याचे लोकपालक 11 भाव आणि त्यातून निर्माण होणारे 20 वैकारिक भाव कोणते ते सांगितलं. हे सर्व परस्पर विरोधी असणारे भाव एका परमात्म्यापासूनच उत्पन्न होतात. अशा प्रकारे भगवंतांनी त्यांच्या मूळ एकत्वातून कोणते भाव अथवा धर्म उत्पन्न होतात ते सांगितलं व आपल्याला विभूती विस्ताराकडे आणून सोडलं. या श्लोकात या जगरूपी विस्ताराला भगवंतांनी विभूतीच म्हटलेले. भगवंत म्हणतात की या माझ्या विभूती म्हणजे जगरूपाने विस्तार आणि योग म्हणजे त्याचे जगदरूपाशी असणारे ऐक्य. जो जाणतो तो परमात्म्याशी अचल भावाने ऐक्य पावतो यात काही संशय नाही. योग म्हणजे विस्तार करण्याची युक्ती किंवा सामर्थ्य असा या शब्दाचा अर्थ लोकमान्य टिळकांनी केलेला आहे. योग म्हणजे जगदरूपाने ऐक्य असे बाबाजी पंडित म्हणतात. तर वेगवेगळ्या गुणांनी त्याचा भूतमात्रांशी असलेला संयोग म्हणजे योग असं जसं करंदीकर म्हणतात. अभय, सत्व संशुद्धी, दान, दम वगैरे दैवी गुण हे परमात्म्याचाच साक्षात अंश आहेत. त्यामुळे या गुणांशी ज्याचा योग घडलेला आहे त्याच्यामध्ये परमतत्व प्रकर्षाने दिसते. भगवंतांनी हा सर्व भाग 7व्या व 9व्या अध्यायात स्पष्ट केला होता. 7व्या अध्यायातही त्यांनी भाव हाच शब्द वापरला होता. येचैव सात्विका भावा राजसास्तामसाश्च ये मत्त एवेति तान् विद्धि न त्वहं तेषु ते मयि. त्रिभिर्गुणमयैर्भावैरेभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. असं 7व्या अध्यायात म्हटलं होतं. तर मया ततमिदं सर्वं जगद अव्यक्त मूर्तीना असं त्यांनी 9व्या अध्यायात म्हटलं होतं. हे जग भूतसृष्टी परमात्मामयच आहे. परमात्म्या व्यतिरिक्त त्यात काहीही नाही. आता भगवंत ज्ञानी भक्त अभेद भक्तीने कसे भजन करतात ते सांगत आहेत. श्लोक 8. अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विताः. पदच्छेदः. अहम सर्वस्य प्रभवः मत्तः सर्वं प्रवर्तते
इति मत्वा भजन्ते माम बुधाः भावसमन्विताः. आता इथं संधी कुठले आले? प्रभवो मत्तः विसर्गाचा ऊ झालेला आहे आणि बुधा भाव समन्विताः इथं विसर्गाचा लोप झालेला आहे. आता शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. अहम अस्मत् सर्वनाम प्रथमा एक वचन मी, सर्वस्य सर्व पुल्लिंगी षष्ठी एक वचन सर्वांचे, प्रभवः प्रभव पुल्लिंगी प्रथमा एक वचन उत्पत्ती, मत्तः मत अधिकत प्रत्यय तद्धित रूप झालेले आहे. मत हे अस्मत् सर्वनामाचं पंचमी एक वचन आहे. सर्वम सर्व नपुसकलिंगी प्रथमा एक वचन सर्व. प्रवर्तते प्र अधिक वृतवर्त पहिला गण आत्मनेपद वर्तमान काळ तृतीय पुरुष एक वचन. प्रवृत्त होते. इति अव्यये असह्यार्थी. मत्वा मन चौथा गण आत्मनेपद पूर्वकालवाचक धातुसाधित त्वांत अव्यय मानून. भजन्ते भज पहिला गण उभयपद आत्मनेपदी वर्तमान काळ तृतीय पुरुष बहुवचन बसतात. माम अस्मत् सर्वनाम द्वितीय एकवचन मला. बुधा हा बुध पुल्लिंगी प्रथमा बहुवचन बुध म्हणजे ज्ञानी जाणकार. भावसमन्विता हा भाव समन्वित विशेषणे पुल्लिंगी प्रथमा बहुवचन भावाने युक्त. सामासिक शब्द आहे. भावेन समन्विता हा तृतीय तत्पुरुष भावाने युक्त. समन्विता हा हे सम अधिक अनु अधिक ई दुसरा गण परस्मैपदी धातूचं कर्तरी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण पुल्लिंगी प्रथमा बहुवचन आहे. युक्त असा त्याचा अर्थ आहे. आता याच्यामध्ये क्रियापद कोणतं आलंय? दोन आहेत. प्रवर्तते आणि भजन्ते. अहम सर्वस्य प्रभवः अस्मि हे क्रियापद इथं घ्यावं लागेल. अहम सर्वस्य प्रभवः अस्मि कारण अहम करताय मी सर्वांचा उगमस्थान आहे. सर्वम मत्तः प्रवर्तते सर्व काही माझ्यापासूनच प्रवर्तित झालेलं आहे म्हणजे उत्पन्न झालेलं आहे. इति मत्वा असं मानून भाव समन्विता बुधा माम भजन्ते असं म्हणून प्रेमाने युक्त होऊन ज्ञानी लोक माझी भक्ती करतात. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. अहम सर्वस्य प्रभवः अस्मि सर्वं मत्तः प्रवर्तते इति मत्वा भाव समन्विता बुधा माम भजन्ते. मी सर्वांचा अधिकरण आहे माझ्यापासून सर्व विश्वाची प्रवृत्ती होते हे ज्ञान होऊन प्रेमाने युक्त असे ज्ञानी माझी भक्ती करतात. भगवंत सांगतात की मीच सर्वांचं उत्पत्तीस्थान आहे व हे सर्व माझ्यापासूनच उगम पावते. हे जे जाणतात ते श्रद्धा व भक्ती याने युक्त होऊन परमात्म्याची उपासना करतात. अवतारामध्ये परमात्मा एकदेशीय सगुण साकार रूपाने दिसतो. सर्व काही परमात्मा स्वरूप आहे हे जाणून ज्ञानी भक्त परमात्म्याचे कोठेही भजन करतो. सुरुवातीला एक परब्रह्मच अखंडैकर असं होते. एकोहम बहुश्याम हा त्याच्यामध्ये आधी संकल्प उत्पन्न झाला आणि मग ते परब्रह्म स्वतःच मायेच्या सहाय्यानं बहुरूप झाले. माया किंवा प्रकृती जरी हे सर्व विश्व रचत असली तरी ती स्वतः अचेतन आहे. चेतन परमात्म्याच्या अधिष्ठानाशिवाय ती काहीही करू शकत नाही. त्यामुळे भगवंत सांगतात की जरी हे विश्व मायेने रचलेलं असलं तरी परमात्मा स्वरूपच आहे. अशा या मायेने रचलेल्या विश्वाचे तत्वतः जो ज्ञान करून घेतो तो परमात्मा स्वरूप होतो. कारण जगत पाहत असताना त्या साधकाची त्या कार्यामागचे कारण जो परमात्मा त्याच्याकडे नजर असते. मग त्याला कळून येतं की दृष्टोत्पत्तीस येणारे विश्व व परमात्मा हे एकरूप आहेत. पुढच्याही श्लोकात अभेदभक्ती कशी भक्त करतो ते सांगितलेलं आहे. श्लोक 9. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयन्तः परस्परम कथयन्तश्च माम नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. पदच्छेदः मच्चित्ताः मद्गत प्राणाः बोधयन्तः परस्परम कथयन्तः च माम नित्यं तुष्यन्ति रमन्ति च. इथं संधी कुठले आलेत? मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयन्तः इथं विसर्गाचा लोप झालेला आहे. मच्चित्ता हा आणि मद्गत प्राणा हा पुढील विसर्गाचा लोप झालेला आहे. कथयन्तश्च इथं विसर्गाचा श झालेला आहे. आता शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. मच्चित्ता हा मच्चित्त विशेषण पुल्लिंगी प्रथमा बहुवचन माझ्यामध्ये चित्त असलेले. सामासिक शब्द आहे. मयि चित्तम येषाम ते बहुव्रीही समास. मद्गत प्राणा हा मद्गत प्राण विशेषण पुल्लिंगी प्रथमा बहुवचन माझ्यामध्येच प्राण असलेले हाही सामासिक शब्द आहे.
दोन्ही समासाच्या मध्ये मामगताः द्वितीय तत्पुरुष मद्गताः आणि मद्गताः प्राणाः येषां ते, हा झाला बहुव्रीही समास. बोधयंतः बुधबोध पहिला गण उभयपद, प्रयोजक कर्तरी वर्तमान काळवाचक धातू साधित विशेषण पुल्लिंगी प्रथमा बहुवचन. बोधामी बोधावहा बोधामहा चालतो आणि हे बोधयंत अयविकरण लावून केलेलं विशेषण आहे, त्यामुळे हे प्रयोजक विशेषण आहे. जाणवून देणारे, ज्ञान करवून देणारे. परस्परम अव्यये, अर्थ आहे परस्पर. परहा परम इति. कथयंतः कथ दहावा गण उभयपद, कर्तरी वर्तमान काळवाचक धातू साधित विशेषण पुल्लिंगी प्रथमा बहुवचन सांगणारे. च अव्यये आणि या अर्थी. माम अस्मत् सर्वनाम द्वितीय एकवचन मला. नित्यम विशेषणे नपुसकलिंगी प्रथमा एकवचन नेहमी. तुष्यंती तुष चौथा गण परस्मैपद, वर्तमान काळ तृतीय पुरुष बहुवचन संतुष्ट होतात. रमंती रम पहिला गण आत्मनेपद, वर्तमान काळ तृतीय पुरुष बहुवचन रमतात. आता रम धातू पहिला गण आत्मनेपदाचा आहे, पण तरी सुद्धा इथं परस्मैपदी वापरलेला आहे. याला म्हणायचं आर्षरूप. आर्षरूप म्हणजे ऋषीने प्रयोग केलेले असे. पाणिनीच्या व्याकरणाच्या नियमाप्रमाणे हे रूप आलेलं नाहीये, पाणिनी नंतर होऊन गेलेलं आहे आणि त्याच्या आधी ही गीता रचलेली आहे. तर ऋषीने केलेले हे प्रयोग आहेत म्हणून यांना आर्षरूप असं म्हणतात. याच्यामध्ये आपण बदल करायचा नाही, आपण मात्र रमंती असं धातू न वापरता रमंते असंच वापरायचंय. आता याच्यामध्ये क्रियापद दोन झाली, तुष्यंती आणि रमंती. संतुष्ट पावतात आणि रममाण होतात. कोण? मच्चित्ताः मद्गत प्राणाः परस्परम बोधयंतः कथयंतः. ही सगळी विशेषणं आलेली आहेत. भक्ताः हे विशेष तिथं आलेले नाहीये. भक्ताः तुष्यंती रमंती च. भक्त संतुष्ट होतात आणि रमतात. भक्त कसे? मच्चित्ताः ज्यांचं मन माझ्याच ठिकाणी लागलेलं आहे. मद्गत प्राणाः माझ्याच ठिकाणी ज्यांचे प्राण आहेत असं. नित्यम म्हणजे नेहमी. माम परस्परम बोधयंतः आपापसात माझ्याविषयीच ज्ञान करून देणारे. कथयंतः आणि सांगणारे. असे हे भक्त संतुष्ट होतात आणि माझ्यामध्येच रममाण होतात. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. मच्चित्ताः मद्गत प्राणाः नित्यम माम परस्परम बोधयंतः च कथयंतः च मद्भक्ताः तुष्यंती च रमंती च. माझ्या ठिकाणी ज्यांचं चित्त आहे म्हणून जे मदरूप झाले आणि माझ्या ठिकाणी ज्यांचे प्राण आहेत म्हणून माझ्याच योगाने जे तृप्त झालेले आहेत असे ते ज्ञानी परस्परांना माझ्याविषयी ज्ञान देत आणि नित्य माझ्या गुणांचं वर्णन करत समाधान पावतात आणि आनंदात मग्न होतात. कथयंतः काय कथयंतः तर गुण सांगतात. भगवंतांचे गुण ते एकमेकांना सांगतात आणि एकमेकांना भगवंतांचं ज्ञान करून देतात. ज्ञानी भक्ताचं वर्णन करताना भगवंत म्हणतात की ज्ञानी भक्ताचे चित्त व प्राण हे परमात्म्याकडे लागलेलं असतं. ते परस्परांना परमात्म्याचाच बोध करून देत असतात व सतत परमात्म्याचे गुणवर्णन करत असतात. त्याच्यातच ते संतोष मानतात. आता या अभेद भक्तीचं फळ काय मिळतं ते भगवंत पुढच्या श्लोकात सांगत आहेत. श्लोक 10. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. पदच्छेदः. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन माम उपयांती ते. इथं संधी एकच आहे, माम उपयांती. मागच्या म या व्यंजनात पुढचा स्वर मिसळलेला आहे. शब्दार्थ आणि व्याकरण बघूया. तेषाम तत्सर्वनाम पुल्लिंगी षष्ठी बहुवचन त्यांचं. सततयुक्तानाम सततयुक्त विशेषणे पुल्लिंगी षष्ठी बहुवचन सततयुक्त असलेल्यांचा. सततम युक्ता हा अव्ययी भाव समास झाला. भजताम भज पहिला गण उभयपद, कर्तरी वर्तमान काळवाचक धातू साधित विशेषण पुल्लिंगी षष्ठी बहुवचन भजनार यांचे. प्रीतिपूर्वकम प्रीतिपूर्वक विशेषणे नपुसकलिंगी प्रथमा एक वचन प्रेमाने. ददामी दा तिसरा गण उभयपद, परस्मैपदी वर्तमान काळ प्रथम पुरुष एक वचन देतो. बुद्धियोगम बुद्धियोग पुल्लिंगी द्वितीय एक वचन बुद्धियोग. हा सामासिक शब्द आहे. बुद्धे हे योग हा बुद्धियोग हा षष्ठी तत्पुरुष. तम
तत्सर्वनाम पुल्लिंगी द्वितीया एकवचन त्याला. येन यत सर्वनाम पुल्लिंगी तृतीया एकवचन ज्याने. माम अस्मत् सर्वनाम द्वितीया एकवचन मला. उपयांती उप अधिक या दुसरा गण परस्मैपद वर्तमान काळ तृतीय पुरुष बहुवचन जवळ जातात. ते तत्सर्वनाम पुल्लिंगी प्रथमा बहुवचन. आता याच्यामध्ये क्रियापद कोणतं आलंय? ददामी आणि उपयांती. अहम बुद्धियोगम ददामी. ददामी प्रथम पुरुषी एकवचनी क्रियापद आहे. अहम हा त्याचा कर्ता आहे, पण तो श्लोकामध्ये आलेला नाहीये. अहम ददामी. अहम किम ददामी? अहम बुद्धियोगम ददामी. मी बुद्धियोग देतो. कोणाला? प्रीतिपूर्वकम भजताम सततयुक्तानाम तेषाम. प्रीतिपूर्वक भजन करणाऱ्यांचं, प्रीतिपूर्वक म्हणजे प्रेमपूर्वक भजन करणारे आणि नित्ययुक्त असलेल्या अशा त्यांच्या बाबतीत बुद्धियोगम अहम ददामी. मी त्यांना बुद्धियोग देतो. ये न ते माम उपयांती. उपयांती या क्रियापदाचा करता येते. ते माम उपयांती ते माझ्या प्रत येतात. ये न म्हणजे ज्यामुळं, की ज्यामुळं ते माझ्या प्रत येतात. मी बुद्धियोग त्यांना देतो, त्यामुळं ते माझ्या प्रत येतात. पुन्हा एकदा अन्वय आणि अर्थ बघूया. प्रीतिपूर्वकम भजताम सततयुक्तानाम तेषाम तम बुद्धियोगम अहम ददामी. येन ते माम उपयांती. प्रीतिपूर्वक भजन करणाऱ्यांच्या आणि सततयुक्त असणाऱ्या अशा त्यांना तो बुद्धियोग मी देतो, की ज्यामुळं ते माझ्यापर्यंत येतात. प्रेमपूर्वक भजन करणाऱ्यांच्या आणि नेहमी युक्त असणाऱ्या अशा त्या भक्तांच्या बाबतीत मी त्यांना तो बुद्धियोग देतो, की ज्यामुळं ते माझ्यापर्यंत येतात. आता या पुढील श्लोक आपण पुढच्या पाठामध्ये बघूया. हरिओम तत्सत.